नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर, सामाजिक विज्ञान विषय शिक्षक, सुमन हायस्कूल नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील प्रकरण 13 उत्पादन उद्योग याविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 13 उत्पादन उद्योगाचा भाग 1 अभ्यासला होता, ज्या भागामध्ये आपण उत्पादन उद्योग म्हणजे नेमके काय, त्याची व्याख्या, उत्पादन उद्योगांचे देशाच्या आर्थिक विकासामध्ये असलेले महत्त्व आपण अभ्यासले होते. तसेच उत्पादन उद्योगांचे विविध वर्गीकरण आपण अभ्यासलेलं होतं. त्या वर्गीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांचे प्रकार कोणकोणते आहेत त्यानुसार आपण अभ्यास मिळवला होता. त्यातला महत्त्वाचा जो प्रकार आहे तो कच्च्या मालाच्या स्रोतावर आधारित प्रकार जे पडतात ते येतात. त्यामध्ये पहिला प्रकार होता कृषीवर आधारित उद्योग. कृषी क्षेत्रामधून ज्या साधनांचा कच्चा माल म्हणून प्राप्त झाल्यानंतर उद्योगांमध्ये त्यावर प्रक्रिया होते आणि विविध उत्पादने मिळवले जातात, अशा उद्योगांना आपण कृषीवर आधारित उद्योग म्हणून संबोधले होते. आजच्या या भाग 2मध्ये आपण खनिजांवर आधारित उद्योग यांचा अभ्यास करणार आहोत. खनिजांवर आधारित उद्योग म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून काही खनिजांचा उपयोग करण्यात येत असतो, अशा उद्योगांना खनिज आधारित उद्योग असे म्हटले जाते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासूया प्रकरण 13 उत्पादन उद्योग. प्रकरणाच्या या भागाच्या सुरुवातीला आपण अभ्यासूया खनिजांच्या आधारित उद्योगांमध्ये कोणकोणते उद्योगांचा समावेश होतो. या उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून खनिजांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असतो. म्हणूनच अशा उद्योगांना खनिज आधारित उद्योग असे म्हटले जाते. या उद्योगांमध्ये खास करून लोखंड पोलाद उद्योग, ॲल्युमिनियम उद्योग, तांबे उद्योग, रसायन उद्योग, खत उद्योग, सिमेंट उद्योग, परिवहनाचे उपकरण उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा समावेश मोठ्या प्रमाणावर खनिज आधारित उद्योगांमध्ये होतो. खाली दिल्याप्रमाणे चित्रांमध्ये आपल्याला दिसते आहे की पहिल्या चित्रामध्ये लोखंड उद्योगाचा किंवा लोखंड पोलाद उद्योगाचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. या खनिजांवर आधारित उद्योगांमध्ये कोणकोणत्या प्रकारची खनिजे लागतात ते दर्शविणारं दुसरं चित्र आपण बघू शकतो. चित्राच्या अर्ध्या भागामध्ये कारखान्याचा एक भाग दाखवलेला आहे, तर दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये कच्चा माल म्हणून काय काय वापरले जाते त्या कच्च्या खनिजांचा त्या ठिकाणी निदर्श करण्यात आलेला आहे. तिसऱ्या चित्रामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण तसेच वायर यांचा त्या ठिकाणी निदर्श आहे. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उद्योग त्याला आपण म्हणू शकतो. विद्युत पंखा, शिलाईची मशीने, तसेच पुढच्या चित्रामध्ये विविध परिवहनसाठी आवश्यक असणारी वाहने यांच्या निर्मितीच्या उद्योगांचं देखील त्या ठिकाणी चित्रीकरण देण्यात आलेलं आहे. आणि अंतिम चित्रामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर जहाज बांधकाम उद्योग जे असतात त्या उद्योगामध्ये पण खनिज आधारित उद्योगांचाच समावेश केला जात असतो. आता आपण खनिज आधारित उद्योगामधील सर्वात महत्त्वाचा उद्योग लोखंड पोलाद उद्योगाविषयी चर्चा करूया. लोखंड आणि पोलाद उद्योग आधुनिक युगामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा कणासमान मानला जातो. लोखंड पोलाद उद्योगाचा ज्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे, अशा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासामध्ये अग्रेसर क्रमांक पाहायला मिळतो. कणासमान म्हणण्याचं कारण एकच की आजच्या युगामध्ये म्हणजेच आधुनिक युगामध्ये जास्तीत जास्त वापर जो आहे तो लोखंड आणि पोलादाचा होताना आढळतो आहे. आणि लोखंड पोलाद उद्योग ज्या देशामध्ये आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले आहेत, अशा देशाच्या विकासाचा औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा कणा हा लोखंड पोलाद उद्योगच समजला जातो. त्याच्या उत्पादनात उद्योगांचे यंत्र, अन्य संरचनेचे निर्माण होताना दिसते. म्हणून या उद्योगाला
मूलभूत उद्योगात समाविष्ट करू शकतो. मूलभूत म्हणजे पायाभूत उद्योग असे म्हणता येईल. भारतात लोखंड बनण्याची प्रक्रिया खूपच प्राचीन आहे. अतिशय प्राचीन काळापासूनच भारतामध्ये लोखंड निर्मिती सुरू करण्यात आली होती असे म्हटले जाते. त्यामध्ये दमास्कसमध्ये तलवार बनविण्यासाठी लोखंडाची आयात भारतातून करण्यात येत असे याचेही पुरावे आहेत. भारतात आधुनिक पद्धतीने लोखंड आणि पोलाद बनविण्याचा पहिला कारखाना तामिळनाडूच्या पोर्टो नोव्हा मध्ये स्थापन करण्यात आला होता, परंतु काही कारणाने तो बंद पडला होता. अशा प्रकारे प्राचीन काळापासूनच लोखंड पोलाद उद्योगांच्या सुरुवातीमध्ये किंवा संरचनेमध्ये भारत अग्रेसर असलेला देश होता. पोर्टो नोव्हामध्ये स्थापन झालेली लोखंडाची गिरणी काही कारणास्तव बंद पडली होती. खालील चित्रांमध्ये आपण बघू शकतो की तामिळनाडूचा पोर्टो नोव्हा कशा पद्धतीने भारतातलं प्रथम लोखंड पोलाद उद्योगाचं केंद्र होतं. तसेच तिसऱ्या चित्रामध्ये काही भारतातील आजची लोखंड पोलादाची उद्योगाची केंद्रे देण्यात आलेली आहेत. पश्चिम बंगालच्या कुल्टी या ठिकाणी कच्च्या लोखंडाचे यशस्वी उत्पादन झाले. पोर्टो नोव्हाचा कारखाना बंद पडल्यानंतर नंतरच्या काळामध्ये पश्चिम बंगाल पुढे आलं आणि त्यातील कुल्टी या ठिकाणी कच्च्या लोखंडाचं उत्पादन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1907मध्ये झारखंडच्या जमशेदपूरमध्ये स्थापित कारखान्याने लोखंड आणि पोलादाचे मोठ्या पायावर उत्पादन होऊ लागले होते. पश्चिम बंगालमध्ये आलेले बर्नपूर आणि कर्नाटकातील भद्रावतीमध्ये स्थापन झालेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर लोखंड पोलादाचा उद्योग अग्रेसर होऊ लागला किंवा प्रगती पथावर जाऊ लागला होता. भिलाई, राऊरकेला, दुर्गापूरमध्ये पण लोखंड पोलादचे कारखाने स्थापन करण्यात आले होते. बोकारो, विशाखापट्टणम आणि सेलममध्ये देखील आधुनिक आणि मोठे कारखाने स्थापित करण्यात आले होते. लोखंड पोलाद बनविण्यासाठी लोह अयस्क, कोळसा, चुनखडीचा दगड, मॅंगनीजचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं की भारतामध्ये प्राचीन काळापासूनच लोखंड पोलाद उद्योगामध्ये कशी सुरुवात झाली आणि कसा तो उद्योग पुढे पुढे विकसित होत गेला. मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये या कारखान्याचा विकास होत गेला. त्यानंतर आपण अभ्यासलं की लोखंड पोलाद बनविण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. तर या घटकांमध्ये सगळ्यात अगोदर लोखंडाची कच्ची माती, ज्याला आपण आयर्न ऑर किंवा लोह अयस्क म्हणून ओळखत असतो. तसेच त्यासाठी आवश्यक महत्त्वाचे घटक म्हणून कोळसाचा पण आपण उपयोग करत असतो. काही प्रमाणात चुनखडीचा दगड आणि मॅंगनीज. लोखंड पोलादामध्ये रूपांतरित व्हावं किंवा लोखंड पक्क बनावं यासाठी मॅंगनीजचा त्यामध्ये समावेश करण्यात येतो. अशी लोखंड पोलाद उद्योगाची कच्चा माल म्हणून काही संसाधने आपण पाहू शकतो. गुजरातमध्ये हाजिराजवळ मिनी स्टील प्लांट स्थापित करण्यात आलेला आहे. टाटा लोखंड पोलाद कारखान्याशिवायचे सर्व लोखंड पोलाद कारखान्यांचे वहिवट जे आहे ते स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड SAIL ला सोपविण्यात आले आहे. लोखंड पोलाद उत्पादनात भारताचे स्थान जगात 5वे आहे. एकंदरीत भारतापेक्षा अजूनही 4 देश लोखंड पोलादाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर खाली दिलेल्या चित्रांमध्ये आपण लोखंड पोलादविषयीची अधिकतर माहिती जी आहे ती चित्रांच्या सहाय्याने मिळवू शकतो. त्यामध्ये लोखंड पोलादाचं कोणत्या ठिकाणी विकास झाला, त्याच्यानंतर लोखंड पोलाद उद्योगामध्ये कोणकोणत्या कच्च्या मालाचा समावेश होतो आणि इतर काही चित्र त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहेत. आता आपण खनिज आधारित उद्योगातला दुसरा प्रकार ॲल्युमिनियम शुद्धीकरण बघूया. लोखंड आणि पोलाद उद्योगाच्या नंतर भारतात दुसरा महत्त्वाचा धातू उद्योग ॲल्युमिनियम गाडण्याचा आहे. मोठ्या प्रमाणावर ॲल्युमिनियमपासून बनविण्यात येणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्याला जर घ्यायचा असेल तर सुरुवातीला ॲल्युमिनियम गाडणे शक्य बनवावे लागते. हा धातू वजनाने अत्यंत हलका असतो
मजबूत असतो, टिकाऊ तसेच विद्युतचा सुवाहक आणि गंज न लागेल अशा विशिष्ट गुणधर्मांनी युक्त आहे. मोठ्या प्रमाणावर हे जे गुणधर्म त्यामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे ॲल्युमिनियमचा उपयोग विश्वामध्ये सर्रास वाढत गेलेला आहे. बॉक्साईट हा ॲल्युमिनियमचा कच्चा धातू आहे. ॲल्युमिनियमबरोबर दुसऱ्या मिश्र धातूंच्या मदतीने मोटर, रेल्वे, विमान आणि यांत्रिक साधने बनवली जातात. ॲल्युमिनियमच्या उत्पादनात 40 ते 50% खर्च विद्युत निर्मितीसाठीचा असतो. म्हणून विद्युत शक्तीच्या उपलब्धतेनुसार हा उद्योग स्थापन केला जात असतो. खास करून एक सार आपण समजू शकतो की ॲल्युमिनियम निर्माण करण्यासाठी किंवा ॲल्युमिनियम उत्पादनासाठी जी कारखाने किंवा एकमं स्थापन करायची असतात, हे कारखाने किंवा एकम ज्या ठिकाणी विद्युतच्या चांगल्या पद्धतीने उपलब्धता असतील अशा ठिकाणी स्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण विद्युतवर जास्तीत जास्त खर्च या उद्योगांमध्ये करावा लागत असतो. भारतामध्ये ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये ॲल्युमिनियमचे उत्पादन करणारे कारखाने स्थापित करण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर ॲल्युमिनियम शुद्धीकरण किंवा ॲल्युमिनियम उत्पादन कशा प्रकारे होते ते चित्रांद्वारे पण आपण चांगल्या पद्धतीने समजू शकतो. खालील चित्रांमध्ये सुरुवातीला ॲल्युमिनियम शुद्धीकरणामधून कशा प्रकारे मालाची प्राप्ती होते, तसेच ॲल्युमिनियमसाठी आवश्यक कच्चा माल कोणता कोणता आहे, नंतर ॲल्युमिनियम निर्माण केल्यानंतर कोणकोणत्या साधनांमध्ये किंवा उद्योगांसाठी त्याचा उपयोग केला जातो आणि भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये खास करून ॲल्युमिनियम उद्योग विकसित झालेला आहे, त्याची चित्रे आपल्याला या मुद्द्यात दर्शवण्यात आलेली आहेत. आता आपण तांबे शुद्धीकरण उद्योगाविषयी माहिती मिळवूया. विद्युत सुवाहकता आणि दुसऱ्या धातूंबरोबर सहजतेने मिसळण्याच्या गुणांमुळे तांब्याचा उपयोग वाढला आहे. ज्याप्रमाणे ॲल्युमिनियम उपयोगी धातू समजला जातो, त्याचप्रमाणे तांब्याची सुद्धा उपयोगी धातू म्हणून गणना केली जात असते. विद्युतची सुवाहकता असल्याकारणाने बऱ्याच इलेक्ट्रॉनिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तारा आणि प्लेट्स या तांब्यापासून बनवण्यात आलेल्या असतात. हा धातू जो आहे तो सहजतेने मिसळण्याचा गुणधर्म पण दर्शवितो. म्हणजेच ज्या ठिकाणी मिश्र धातूंची निर्मिती होत असते अशा ठिकाणी पण तांब्याचा जास्तीत जास्त उपयोग पाहायला मिळत असतो. उद्योगांमध्ये विद्युत उद्योग, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, ऑटोमोबाईल, रेडिएटर, घरगुती वापराची भांडी वगैरे साधनात तांबे उपयोगी आहे. तांब्याचा या उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो. भारतात सर्वप्रथम तांबे शुद्धीकरण उद्योगाचा एकक भारतीय तांबे निगम ICC इंडियन कॉपर कॉर्पोरेशन तर्फे झारखंडमधील घाटशिला येथे प्रस्थापित करण्यात आला होता. 1972 तांबे उद्योग क्षेत्रात भारतीय तांबे निगम हे हिंदुस्तान कॉपर लिमिटेड HCL मध्ये सामील झाले होते. आज हिंदुस्तान कॉपर लिमिटेड म्हणजे HCL शिवाय खाजगी क्षेत्रात देखील तांब्याचे उत्पादन करण्यात येते. तरी देखील भारताच्या गरजेप्रमाणे उत्पादन न झाल्यामुळे तांब्याची विदेशातून आपल्याला आयात करावी लागते. तांबे हा महत्त्वाचा धातू असून त्याचे उत्पादन जे आहे ते भारतीय जनतेच्या गरजेप्रमाणे होत नाही. त्यामुळे इतर गरजा भागविण्यासाठी या धातूची आपल्याला इतर देशांमधून आयात करावी लागत असते. खालील चित्रांद्वारा आपल्याला मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये तांब्याचे उत्पादन कधी सुरू झाले, त्याच्यानंतर भारताच्या तांब्याच्या उत्पादनामध्ये मुख्य जे कंपनी आहे HCL त्याचे चित्र पण दिसेल. तसेच राजस्थान तसेच इतर झारखंड असेल या राज्यांमध्ये, मध्य प्रदेश या राज्यामध्ये कशा पद्धतीने तांब्याची उपलब्धता मिळते आणि त्यांची एकमं या ठिकाणी स्थापन झालेले आहेत ते पण आपण चित्रांद्वारा समजू शकतो. आता आपण त्या पुढचा उद्योग रसायन उद्योग याविषयी अभ्यास करूया. रसायन उद्योगाच्या उत्पादनात भारताचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
रसायने एकंदरीत दोन प्रकारची मानण्यात येतात: कार्बनिक रसायने आणि अकार्बनिक रसायने. कार्बनिक रसायन उद्योगाच्या संदर्भात पेट्रोरसायन म्हणजेच पेट्रोकेमिकल्स हे मुख्य आहे. याचा उपयोग कृत्रिम धागे, कृत्रिम रबर, प्लास्टिकच्या वस्तू, रंग, रसायन आणि औषध बनवण्यासाठी होत असतो. रासायनिक उद्योगांमध्ये दुसरा महत्त्वाचा प्रकार जो आहे कार्बनिक रसायन उद्योग, हे खनिज तेल, रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल्स केंद्रांच्या जवळच विकसित होत असलेला आढळतो. दुसऱ्या प्रकारामध्ये अकार्बनिक रसायन उद्योगांच्या संदर्भात गंधकाचे तेजाब म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, तसेच नायट्रिक ॲसिड, क्षारयुक्त सामग्री, सोडा ॲश, कॉस्टिक सोडा, क्लोरीन वगैरेमध्ये या अकार्बनिक रसायन उद्योगांचा समावेश होत असतो. जंतुनाशक औषधांच्या उत्पादनात विकसनशील देशांमध्ये भारताचं स्थान महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये या सर्व अकार्बनिक रसायनांचा उपयोग करून जंतुनाशक औषधे म्हणजे कृषीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात अशा औषधांचा निर्माण केलं जात असतं. रसायन उद्योगात गुजरातचे स्थान सर्वतोपरी आहे. म्हणजेच रसायन उद्योगामध्ये भारतामध्ये जे उत्पादन होतं त्यामध्ये गुजरात अग्रेसर मानलं जातं. त्यामध्ये अहमदाबाद, वडोदरा, अंकलेश्वर, भरूच वगैरे रसायन उद्योगाचे मुख्य केंद्र मानली जातात. अशा प्रकारे रसायन उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर दोन संरचनेमध्ये विभागला जातो. त्याला आपण कार्बनिक आणि अकार्बनिक रसायनांच्या स्वरूपात विभागलं. त्याच्यानंतर अकार्बनिक रसायन उद्योगांमधून शेतीसाठी आवश्यक औषधे कशा पद्धतीने निर्माण केली जातात त्याबरोबर इतर सामग्री देखील निर्माण होते आणि या उद्योगांमध्ये भारताचं गुजरात हे राज्य अग्रेसर आहे याविषयी आपण माहिती अभ्यासली. खालील चित्रावरून पण आपण रसायन उद्योगाची केंद्रीय कल्पना प्राप्त करू शकतो. आता आपण रासायनिक खत उद्योग याविषयी माहिती मिळवू. भारतात रासायनिक खतांचा सर्वप्रथम कारखाना जो होता तो 1906 तामिळनाडूच्या रानीपेट येथे प्रस्थापित करण्यात आला होता. या उद्योगाचा विकास फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा प्रस्थापित बिहारच्या सिंदरी एककापासून झाला होता. गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये खत उद्योग केंद्रित झाला आहे. गुजरातमध्ये कलोल, कंडला, हाजिरा, भरूच, वडोदरा आणि इतर काही ठिकाणांवर किंवा स्थळांवर रासायनिक खतांचे कारखाने आलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताच्या उद्योगाविषयी काही चित्रे आपल्याला देण्यात आली आहेत, ज्यामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये रासायनिक खतांचा उद्योग विकसित झालेला आहे त्याची चित्र आपण नकाशाच्या माध्यमाने पण बघू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावर आपल्याला नकाशावर आधारित एक प्रश्न विचारलेला असतो. हा प्रश्न आपल्याला या संदर्भात पण विचारला जाईल की रासायनिक खादर उत्पादन करतो एक उद्योग किंवा रासायनिक खादर उत्पादनનું एक राज्य दर्शावो, तर मग तुम्हाला नकाशामध्ये त्याचे निदर्शन करावं लागणार आहे. आता आपण पुढचा उद्योग बघूया, तो म्हणजे प्लास्टिक उद्योग. प्लास्टिक उद्योगाला सनराइज इंडस्ट्री असे पण म्हणतात. देशात दरवर्षी उत्तरोत्तर प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या मागणीत वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आजचे युग हे जरी खनिज युग म्हटले जात असले तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर वाढताना दिसतो आहे. वॉटरप्रूफिंग आणि साच्यांमध्ये ओतता येईल अशा गुणांमुळे पॅकिंग रसायनांचे संचयन, टेक्स्टाईल तसेच घरांचे बांधकाम, वाहन निर्माण, इलेक्ट्रॉनिक वगैरेंमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, बँगलोर, वडोदरा, वापी, कानपूर, कोयंबतूर आणि चेन्नई प्लास्टिक उत्पादनाची महत्त्वपूर्ण केंद्रे आहेत. मोठ्या प्रमाणावर आजच्या युगामध्ये प्लास्टिकचा उपयोग वाढत असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर जमिनीचे प्रदूषण जे आहे ते होताना दिसते आहे. पुढचा उद्योग सिमेंट उद्योग. घरांचे बांधकाम
रस्त्यांचे बांधकाम, धरणे वगैरेंच्या निर्माण कार्यामध्ये सिमेंट अनिवार्य असते. सिमेंटचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत असतो. चीननंतर सिमेंट उत्पादनात जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच चीनचा प्रथम क्रमांक लागतो तर भारताचा दुसरा. भारत जगातील सुमारे 6% उत्पादन करणारा देश समजला जातो. एकंदरीत जगाच्या उत्पादनापैकी भारतामध्ये 6% सिमेंटचे उत्पादन केले जाते. सिमेंटच्या उत्पादनामध्ये चुनखडीचा दगड, दगडी कोळसा, चिरोडी म्हणजेच जिप्सम, बॉक्साईट, चिकणमाती हे सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरले जात असतात. कच्चा माल आणि उत्पादने वजनात भारी असल्यामुळे सिमेंट कारखाने जिथे कच्चा माल जास्त प्रमाणात प्राप्त होत असेल तिथे स्थापित करण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर वेट गेनिंग आणि वेट लूजिंग अशा प्रकारे खनिजांच्या आधारित उद्योगांचे वर्गीकरण करण्यात येत असते. ज्या उद्योगांना आवश्यक कच्चा माल वजनात जड असेल, जास्त वजनाचा असेल, अशा उद्योगांच्या स्थानिकीकरणामध्ये किंवा स्थापनेमध्ये जास्तीत जास्त कच्च्या मालाच्या वजनाचा उपयोग घेऊन किंवा त्याचा विचार करून ज्या ठिकाणी कच्चा माल जास्त प्रमाणात प्राप्त होत असेल अशा ठिकाणी कारखाना स्थापन करणे जास्त महत्त्वाचे ठरते. कारण त्यामधून निर्माण होणारा पक्का माल हा थोडा हलका असतो. तो बाजारापर्यंत पोचविणे जेवढे कठीण नसते तेवढे कच्च्या मालाला कारखान्यापर्यंत आणणे कठीण बनते. त्यामुळे भारी किंवा वजनदार कच्चा माल असणाऱ्या उद्योगांची स्थापना कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापित करावे लागतात. गुजरातमध्ये या उद्योगाचा विकास जो आहे तो चांगला झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला खनिज आधारित उद्योगांमध्ये सिमेंट उद्योग जो आहे तो चेन्नईमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. तसेच त्यासाठी आवश्यक कोणकोणते कच्चा माल असतो त्याची चित्र देखील खाली देण्यात आलेली आहेत. आता आपण परिवहन उपकरण उद्योगांचा अभ्यास बघूया. प्रवासासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण अनेक प्रकारची वाहनं पाहिलेली आहेत. पूर्वीपासूनच पशूंच्या द्वारा ओढली जाणारी वाहने आपण वापरत होतो किंवा उपयोगात घेत होतो. प्राचीन काळामध्ये अगदी गतीचा शोध लागलेला होता किंवा नव्हता त्यापासून मोठ्या प्रमाणावर दगडी चक्र वापरली जात होती. दगडाच्या घरंगळण्यातून गतीचा शोध लागला आणि त्या पद्धतीने विविध चक्र बनविण्यात आले. चाके बनविल्यानंतर पशूंच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला होता. अशा वाहनांचा उपयोग हा उत्तरोत्तर सुधारत गेला आणि त्यानंतर अतिशय गतिवान प्रकारच्या वाहनांची निर्मिती होऊ लागली. त्यापासूनच परिवहन उपकरण उद्योग हे विकसित झालेले आपल्याला बघायला मिळतात. ज्यांची गती खूपच मंद होती. पूर्वीच्या साधनांची गती मंद असल्याकारणाने प्रवास हा सोयीचा होत नव्हता. आज आधुनिक युगामध्ये रस्त्यांच्या विकासाबरोबरच तीव्र गतीची वाहने क्रमशः वापरण्यात येत आहेत. या वाहनांचे निर्माण करणाऱ्या उद्योगांना आपण परिवहन उद्योग म्हणून ओळखत असतो. परिवहन उद्योगामध्ये रेल्वे उद्योग, त्याच्यानंतर परिवहन वाहनाची साधनांचा उद्योग, नंतर विमान उद्योग आणि जहाज उद्योग यांचा समावेश करण्यात येतो. आता आपण सुरुवातीला परिवहन उपकरणांमध्ये रेल्वेचा अभ्यास करूया. भारतात प्रवासासाठी रेल्वे सेवांची कामगिरी प्रशंसनीय आहे. रेल्वे विभाग स्वतःला आवश्यक उपकरणे जसे की रेल्वेचे इंजिन असेल, प्रवाशांचे डबे, मालगाडीचे डबे वगैरे स्वतः तयार करत असते. याशिवाय खाजगी क्षेत्रामध्ये पण रेल्वे उत्पादन होते. रेल्वे इंजिन 3 प्रकारची असतात. पहिलं वाफेवरचे इंजिन, 2 डिझेल इंजिन आणि 3 विद्युतवर आधारित इंजिन. आजच्या काळात वाफेवर चालणारी इंजिने पर्यटनाच्या हेतूने चालणाऱ्या हेरिटेज रेल्वेमध्ये उपयोगात घेतली जातात. डिझेल आणि विद्युत इंजिन यांचेच उत्पादन पश्चिम बंगाल येथील मिहिजायमध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसीमध्ये डिझेल
लोकोमोटिव्ह वर्क्स आणि जमशेदपूर या ठिकाणी टाटा लोकोमोटिव्ह वर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होताना आढळते. प्रवाशासाठीचे डबे जे आहेत ते पेरांबूर, बँगलोर, कपूरथला आणि कोलकाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत असतात. याशिवाय रेल्वेचे रूळ, इंजिनचे पार्ट्स तसेच व्हील म्हणजे चाकं वगैरेंचे कारखाने देखील भारतामध्ये आलेली आहेत. आपण रेल्वेचे इंजिन आणि दुसऱ्या उत्पादनाची आता विदेशात देखील निर्यात करायला लागलेलो आहोत. एकेकाळी सुईची सुद्धा आयात करणारा भारत आज रेल्वेच्या सुट्या भागांची तसेच इतर भागांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करू लागलेला आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भारताचा उद्योगाच्या क्षेत्रामध्ये विकास आपल्याला बघायला मिळतो. खालील चित्रांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर रेल्वे परिवहन उपकरण उद्योगाची माहिती मिळवू शकतो. आता आपण सडक वाहन परिवहन उद्योग याविषयी माहिती मिळवूया. स्वातंत्र्यापूर्वी आपण विदेशातून आयात केलेल्या गाड्यांच्या भागांना जोडून गाड्या तयार करत होतो. मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ जो होता तो भारतामध्ये परिवहन उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर विकास न झालेला काळ समजला जात होता. त्या काळामध्ये कित्येक उपकरणांच्या निर्मितीकरिता स्पिअर पार्ट म्हणजे भाग जे आहेत ते भाग आपल्याला विदेशातून आयात करावे लागत होते आणि आयात केलेल्या या भागांना जोडून गाड्यांची निर्मिती जी होती ती मात्र भारतामध्ये होत असे. वर्तमान काळात तसे चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. वर्तमान काळात ट्रक, बस, कार, मोटारसायकल, स्कूटर आणि सायकल बनविण्याचे कारखाने देशातच स्थापित केलेले आहेत. सडक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर खाजगी क्षेत्रामध्ये होते. प्रायव्हेट इंडस्ट्रीज म्हणून ही वाहने मोठ्या प्रमाणावर बनवत असतात. जगात व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनात भारताचे स्थान 5वे आहे. 5व्या क्रमांकावर भारत या व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनामध्ये विश्वात ओळखला जातो. आज भारतात तयार झालेली वाहने आणि त्यांची विविध भागांची विदेशामध्ये पण निर्यात करण्यात येते. ट्रॅक्टर आणि सायकल यांचे पण मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन भारतामध्ये होताना दिसते, ज्याची निर्यात आपण विदेशात करतो. म्हणजे अगदी सायकलीपासून मोठ्या वाहनांच्या यंत्रांपर्यंतची निर्यात जी आहे ती आज भारतातून विदेशामध्ये होताना दिसते आहे आणि त्यातून चांगल्या प्रकारचे विदेशी चलन आपल्याला प्राप्त होते. खाली दिलेल्या विविध चित्रांवरून आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये सायकलीच्या निर्मितीकरिता कोणकोणती राज्य प्रख्यात आहेत, तसेच ट्रॅक्टर आणि सायकल कशा पद्धतीने विदेशामध्ये आपण निर्यातीला सुरुवात केलेली आहे, रिक्षा बनविण्यासाठी कशा प्रकारे भारत अग्रेसर आहे आणि इतर वाहने कोणकोणती आपल्या वाहन उद्योगामध्ये बनवली जातात त्याविषयीची चर्चा चित्रांमधून सुद्धा आपण करू शकतो. आता आपण परिवहन उपकरण उद्योगामध्ये जहाज उद्योगांचा अभ्यास करूया. भारतात जहाज बांधणीचा उद्योग जो आहे तो प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. पण वर्तमान काळात आधुनिक पद्धतीने जहाज उत्पादनाची मुख्य 5 केंद्र मानली जातात. या 5 केंद्रांमध्ये विशाखापट्टणम, कोलकाता, कोचीन, मुंबई आणि मारमाव गोवा ही सर्व केंद्रे जाहीर क्षेत्रामध्ये येतात. जाहीर म्हणजे सरकारी क्षेत्र, ज्याच्यामध्ये कारखान्यांचं संचालन पूर्णपणे सरकार हस्तक असते. कोची आणि विशाखापट्टणममध्ये मोठ्या आकाराची गलबते बांधली जातात. गलबत म्हणजे काय मित्रांनो, तर एखादं मोठ्या आकाराचं एक स्टीमर जहाज असतं की जे माल वाहतुकीसाठी बनवण्यात येतं, ज्याचं स्वतःचं वजन 1,00,000 ते 1,50,000 टन इतकं असतं. जे मोठ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी निर्माण करण्यात येतं त्याला गलबत असे म्हटले जाते. तर कोची आणि विशाखापट्टणम या ठिकाणी गलबते बांधली जातात. खाजगी क्षेत्रामध्ये येणारे जहाज उद्योग स्थानिक गरजा भागवितात. स्थानिक गरजा म्हणजे देशातल्या ज्या छोट्या मोठ्या गरजा असतील त्या भागविण्यासाठी खाजगी क्षेत्र परिपूर्ण आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरचे उत्पादन जे आहे ते सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले आहे. सैन्याच्या गरजा भागविण्यासाठी बँगलोर, कोल्हापूर, नाशिक, हैदराबाद आणि लखनौमध्ये विमान उद्योगांची एकमं
म्हणजेच कारखाने स्थापन करण्यात आलेली आहेत. भारतात अद्यापही प्रवाशांच्या परिवहनासाठी विमाने बनविण्याचा आरंभ झालेला नाही. म्हणजेच भारत जरी हेलिकॉप्टर आणि सैनिकी विमानं निर्माण करू लागलेला असला तरी प्रवाशाच्या विमानांच्या निर्मितीमध्ये मात्र अजून भारताचा नंबर पुढे आलेला नाही आहे किंवा भारताने अजून त्याची सुरुवात केलेली नाही. खालील चित्रावरून आपल्याला जहाज उद्योग आणि विमान उद्योगाचा आढावा लक्षात येईल. आता आपण इलेक्ट्रॉनिक उद्योग अभ्यासूया. रेडिओ सेट आणि टेलिफोन उद्योगाची स्थापना 1905 भारतात झाली, ज्याला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची सुरुवात आपण म्हणू शकतो. 1956 बँगलोरला भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणजे BEL या उद्योगांच्या एकमांची स्थापना करण्यात आली. याचा हेतू सेना, आकाशवाणी तसेच हवामान विभागाची उपकरणे बनविण्याचा होता. आज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे ISRO च्या सहयोगाने अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार केली जात आहेत. या उद्योगाने सामान्य लोकांचे जीवनशैली तसेच देशाच्या अर्थतंत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलेलं आहे. कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताने खूपच प्रगती साधलेली आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉम्प्युटर उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास आपल्याला भारतात बघायला मिळत असतो. बँगलोरला या उद्योगाची राजधानी म्हणून संबोधले जाते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास MCQमध्ये किंवा छोट्या प्रश्नांमध्ये प्रश्न विचारला गेला तर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी कोणती आहे, तर बँगलोर हे नाव तुम्हाला लिहावे लागेल. त्याला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्याप्रमाणे विदेशात अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली प्रसिद्ध झाली आहे, तसेच भारताच्या संदर्भात बँगलोर सिलिकॉन व्हॅली म्हणून नावारूपाला आलेले आहे. या उद्योगाच्या विकासासाठी सॉफ्टवेअर पार्क, विज्ञान पार्क, प्रौद्योगिकी पार्क बनवण्यात आलेले आहेत. भारताच्या या उद्योगांचे भविष्य आशास्पद आहे. म्हणजेच भविष्यामध्ये कदाचित भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक उद्योगाचा विकास जो आहे तो भरभराटीस येऊ शकतो. खालील चित्रावरून इलेक्ट्रॉनिक उद्योगाविषयी अधिक माहिती आपण मिळवू शकतो. आता आपण कित्येक उद्योग अभ्यासले. त्या उद्योगांमध्ये शेतीवर आधारित उद्योग तसेच खनिजांवर आधारित उद्योग अशा दोनही प्रकारांमध्ये आपण अभ्यास मिळविला. ज्या उद्योगांमधून निघालेल्या धुरापासून किंवा कचऱ्यापासून कित्येक मोठ्या प्रमाणावर प्रदूषणांची समस्या जी आहे ती निर्माण होत चाललेली आहे. तर आपण या प्रकरणाचा पुढचा मुद्दा अभ्यासूया, तो म्हणजे औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणीय अतिक्रमण. पर्यावरणीय अतिक्रमण म्हणजे काय, तर पर्यावरणीय प्रदूषण असंच आपण त्याला म्हणू शकतो. औद्योगिक उत्पादनांचे देशात आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान आहे. मोठ्या प्रमाणावर देशाचा आर्थिक विकास जो आहे तो औद्योगिक उत्पादनांच्या विकासाच्या पायानेच सुरू होतो. उद्योगांनी प्रदूषणात वाढ केलेली आहे आणि पर्यावरणाचे अतिक्रमण झाले आहे. पर्यावरणाची गुणवत्ता जी आहे ती या उद्योगांच्या विकासाने ढासळत चाललेली आज आपण बघू शकतो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे पर्यावरणाच्या गुणवत्तेमध्ये घट होते. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची गुणवत्ता जी आहे ती या प्रदूषणांमुळे कमी होताना दिसते आहे. त्याला आपण पर्यावरणीय अतिक्रमण किंवा पर्यावरणीय प्रदूषण असे म्हणू शकतो. उद्योगांमुळे मुख्यतः 4 प्रकारची प्रदूषणे होताना आपल्याला दिसतात. त्यात हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण म्हणजेच आवाजाचे प्रदूषण आपल्याला सांगता येतील. आजच्या स्पर्धात्मक काळात उद्योगांची मोठ्या प्रमाणात हवा आणि जल प्रदूषित केलेले आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यासारख्या अतिनुकसानकारक आणि विषारी वायूंच्या कारणाने हवा प्रदूषित झाली आहे. या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य जे आहे तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. औद्योगिक कचऱ्याने जलाचं प्रदूषण वाढलं आहे, तर अनेक कारखाने नियमांची अवगणना करून औद्योगिकरित्या दूषित झालेले पाणी नद्यांमध्ये सोडतात. वाहत्या पाण्यांमध्ये असे कचरायुक्त दूषित पाणी सोडल्याने नद्या
सरळ प्रदूषित होताना आज दिसत आहेत. आज पाणी प्रदूषितपेक्षा पण अतिदूषित झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर खाली दिलेल्या चित्रांमधून आपण बघू शकतो की पहिल्या चित्रामध्ये कारखान्यांमधून धुराडे जे ठेवलेले असतात किंवा चिमणी ठेवलेल्या असतात त्यामधून किती धूर वातावरणात सोडला जातो. या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यासारखे जे वायू असतात हे मोठ्या प्रमाणावर वातावरणाला प्रदूषित करतात. पुढच्या चित्रामध्ये चारही प्रकारचे प्रदूषणं आपल्याला दर्शवण्यात आलेले आहेत. हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण त्या चित्रातून आपण समजू शकतो. पुढच्या चित्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवाच्या प्रवृत्तींमुळे कशा पद्धतीने प्रदूषण वाढत चाललं आहे ते दर्शवण्यात आलं आहे. तर चौथ्या चित्रामध्ये सरळ दूषित पाणी वाहत्या पाण्यात सोडल्यामुळे कशा पद्धतीने दुर्गंधी होते किंवा जलप्रदूषण होतं ते दर्शवण्यात आलं आहे. आणि अंतिम चित्रात पण आपण पाहू शकतो की प्लास्टिकच्या वस्तू पाण्यात सोडून दिल्यामुळे किंवा इतर जे दूषित पदार्थ आहेत सोडून दिल्यामुळे पाण्याचं आज प्रदूषित झालेलं आहे. तर गंगेसारखी नदी देखील आज गंगा राहिली नाही. पवित्र जिला समजायचो आपण ती आज गटार गंगा म्हणून ओळखली जात आहे. ध्वनी तसेच आवाज प्रदूषण देखील मानव जीवनासाठी बहिरेपणाचं कारण समजलं जातं. उद्योगात जुन्या मशीनं असतात म्हणजे यंत्रे लावण्यात आलेली असतील त्याच्यातून निघणारे आवाज, परिवहनाची साधने यातून ध्वनी प्रदूषण मोठ्या पद्धतीने होताना दिसतं. परिवहन साधनांची वाढती गर्दी आणि त्यातून निघणारे आवाज तसेच हॉर्नचे आवाज मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचे कारणं समजले जातात. अतिशय जोराच्या आवाजाने लोक मानसिक ताण अनुभवतात. अशातून व्यक्तीला तणाव निर्माण होतो तसेच त्याचे बहिरेपण जे आहे ते सुद्धा वाढू शकते. आता आपण पर्यावरणीय अतिक्रमण थांबवण्याचे काही उपाय अभ्यासूया. पर्यावरणाचा नाश किंवा विनाश न होता देशाचा विकास होईल अशा पद्धतीने विकास साधायचा आहे. देशाचा विकास करण्याच्या क्रमामध्ये देशातील पर्यावरणाचा विनाश होईल अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्ती आपण घडविणार नाहीत किंवा आपल्या हातून होणार नाहीत याची काळजी मात्र माणसाने करायची आहे, मानवाने लक्षात ठेवायची आहे. औद्योगिक विकासाच्या योग्य आयोजनाने प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल. यंत्रांची गुणवत्ता आणि इंधनाची निवड यांच्याद्वारा आपण प्रदूषण कमी करू शकतो. मोठ्या प्रमाणावर यंत्रे जर गुणवत्तायुक्त असतील, यंत्रांची जर वेळेवर तपासणी होत असेल किंवा सर्व्हिस होत असेल तर त्यांचे आवाज कमी व्हायला मदत होईल. तसेच इंधनांची निवड पण प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरते. इंधनाच्या निवडमध्ये आपण खनिज तेलाऐवजी जर नॅचरल गॅस ज्याच्यामध्ये CNGचा आपण समावेश करू शकतो, CNGचा उपयोग जर वाढवला तर कदाचित प्रदूषणाची जी वाढ आहे ती आपल्याला कमी करता येईल आणि प्रदूषणामध्ये घट करता येईल. हवेत उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाला फिल्टर्स, स्क्रबर यंत्रे आणि प्रेसिपिटर्स यांच्याद्वारा नियंत्रित करता येईल. मोठ्या प्रमाणावर प्रदूषित वातावरण शुद्ध करण्याकरिता ह्या विविध यंत्रांचा आपण उपयोग करू शकतो. उद्योगांच्या प्रदूषित पाण्याला नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी शुद्धीकरणाने जलप्रदूषण नियंत्रित करता येईल. मोठ्या प्रमाणावर काही उद्योग जे आहेत ते आपल्या उद्योगांमधून निघणारं अशुद्ध पाणी जे आहे ते वाहत्या शुद्ध जलामध्ये सोडून देत असतात. अशी प्रवृत्ती न करता सोडले जाणारे पाणी सोडण्यापूर्वी प्रदूषित असेल तर ते शुद्धीकरण केले पाहिजे आणि शुद्धीकरण करून त्या पाण्याचा पुन्हा उपयोग जर आपण केला नदीत न सोडून देता तर त्यापासूनसुद्धा आपण जलप्रदूषण अटकवू शकतो. उद्योगांच्या प्रदूषित पाण्याला शुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारा देखील आपल्याला शुद्ध करता येते आणि त्याचा पुन्हा उपयोग करता येतो. अशा पद्धतीने खालील चित्रांमध्ये पण दर्शवण्यात आलं आहे की पहिल्या चित्रामध्ये ध्वनी प्रदूषणाने व्यक्ती त्रस्त होताना दिसतो आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपण आयोजन करू शकतो आणि प्रदूषण कमी करू शकतो ही प्रवृत्ती दर्शवण्यात आली आहे. खनिज तेलाऐवजी, कोळशाऐवजी मोठ्या पद्धतीने आपण जर नॅचरल गॅस म्हणा किंवा इतर साधनं म्हणा, विद्युत म्हणा यांचा उपयोग केला तर आपल्याला प्रदूषणाची स्थिती कमी करता येईल. तसेच कित्येक यंत्र जे आहेत जे आपण प्रेसिपिटर्स किंवा स्क्रबर, फिल्टर यांचा समावेश करू शकतो अशा यंत्रांचा वापर वाढवला पाहिजे आणि कचऱ्याचा
नियमन करून किंवा नियोजन करून जर पुन्हा उपयोगामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर आपण कित्येक प्रकारचे प्रदूषणं जे आहेत ते आपण कमी करू शकत असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो सविस्तररित्या केलेला आहे. मला खात्री आहे की हे प्रकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळले असेल, समजले असेल. मोठ्या प्रमाणावर या प्रकरणावर जे प्रश्न विचारले जातात ते आपल्या पुस्तकाच्या स्वाध्यायमध्ये देण्यात आलेले आहेत. हा स्वाध्याय जो आहे मित्रांनो, तुम्ही आपल्या स्वाध्याय वहीमध्ये, स्वाध्याय पोथीमध्ये किंवा नोंद वहीमध्ये प्रश्नांच्या उत्तरांना लिहून पूर्ण करायचा आहे. त्यात पहिला प्रश्न दिला आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न एकंदरीत 4 मार्काचा प्रश्न समजला जातो, तर आवश्यक उत्तर तुम्ही प्रश्नांची लिहू शकतात. दुसऱ्या प्रश्नांतर्गत खालील प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे लिहा. हा प्रश्न कदाचित 3 मार्काचा असू शकेल. 3 मार्काला आवश्यक उत्तरे तुम्ही प्रश्नांचे द्यायचे आहेत आणि वहीमध्ये नोंदवायचे आहेत. तसेच तिसऱ्या प्रश्नादरम्यान खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नामध्ये 2 मार्काच्या उत्तराची अपेक्षा असते, तर 2 मार्कासाठी आवश्यक माहिती या उत्तर दाखल तुम्ही लिहू शकतात. पुढील प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की दिलेल्या विकल्पामधून योग्य विकल्प निवडून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यातून विकल्प तुम्हाला निवडायचे आहेत आणि योग्य उत्तर मांडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा स्वाध्याय आपापल्या स्वाध्याय वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे आणि शाळेकडून मिळणाऱ्या वेळोवेळी सूचनाचा अभ्यास करून किंवा पालन करून वह्या शिक्षकांकडून तपासून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, या प्रकरणाच्या शेवटी आपण या वरील सुविचाराचा किंवा चांगल्या विचाराचा निदर्श आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रदूषण टाळा आणि पर्यावरण वाचवा. मोठ्या प्रमाणावर आपल्या हातून घडणाऱ्या छोट्या छोट्या ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात, त्यामध्ये आपण कमतरता आणली पाहिजे आणि पर्यावरणाला वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.